फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मस्त अशा नवीन रेसिपीमध्ये। तर आज मी हिवाळ्यामध्ये किंवा कधीही मस्त सॉफ्ट स्पंजी आणि लुसलुशीत इडली बनवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल। तर एकदम मऊ सॉफ्ट आणि एकदम स्पंजी अशी इडली कशा बनवायची हे आता आपण पाहूया। तर त्यासाठी इथे मी तांदळाचा वापर न करता इडली रव्याचा वापर केलेला आहे। तर इडली रवा तुम्हाला मार्केटमध्ये दुकानांमध्ये सहज मिळून जाईल। तर इथे गरजेनुसार तुम्ही वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे। तर इथे मी 2 वाटी इडली रवा घेतलेला आहे। तर इथे 2 वाटीसाठी आपल्याला इथे लागणार आहे 1 वाटी उडदाची डाळ। तर इथे 1 वाटी उडीद डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचाभर मेथीदाणे। तर मेथीदाण्यामुळे काय होतं, आपलं जे इडली आहे ते चांगलं असं फर्मेंट होतं। तर 1 चमचा इतकंच आपल्याला हे घालून घ्यायचं आहे। तर रवा आणि उडीद डाळ स्वच्छ आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे। तर असं केल्यामुळे उडीद डाळीतलं जे पांढरं कण असतं किंवा जो काही कचरा असेल तो निघून जातो। आता मी 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता इथे गरजेनुसार आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे। तर वरती खूप जास्त आपल्याला इथे पाणी ठेवायचं आहे। तर इडली रव्यामध्ये देखील आपल्याला आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे। तर थंडीमध्ये कधी-कधी काय होतं, इडलीचं पीठ आपलं फुगत नाही किंवा आपण जेवढं पीठ बारीक केलेलं असतं तेवढंच आपलं राहतं। पण या ट्रिकने जर तुम्ही इडली बनवली तर तुमची इडली दुप्पट फुलून जाईल। आता आपल्याला हे साधारणतः 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। तर 7 ते 8 तास झाल्यानंतर आपण इथे घेतलं आहोत 1 वाटी पोहे पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत। आता आपलं हे रव्यात एकदम छान भिजलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 पळी आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 1 पळी जे उडीद आहे ते असं मिश्रण घ्यायचं आहे। तर दोन्ही गोष्टी एकदम आपल्याला बारीक वाटून घ्यायच्या आहेत। तर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून आपल्याला याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। तर मिक्सरमधून फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी खूप पातळ नाही आणि खूप असं भरड नाही। तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे। तर इथे अशा प्रकारे आपल्याला मोठ्या डब्यामध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून जास्त जागेमुळे त्याचं छान असं फर्मेंटेशन होईल। तर रवा आणि डाळ बारीक केल्यानंतर आपण इथे जे पोहे भिजत घातले होते ते आता आपण बारीक करून घेणार आहोत। सर्वात शेवटी आपण हे पोहे बारीक करून घेणार आहोत। पोहे घातल्यामुळे काय होतं, आपले जे इडली आहे ते छान असे सॉफ्ट होतात आणि इतक्या स्पंजी बनतात की अगदी बाहेर जशी लागतात तशी लागतात। तर पोहे देखील आपल्याला बारीक असे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि बाकीच्या मिश्रणामध्ये आपल्याला घालून अशा प्रकारे हाताने आपल्याला हे 5 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। असं फेटल्यामुळे आपलं जे पीठ आहे ते अगदी हलकं बनतं आणि त्यामुळेच आपलं जी इडली आहे ते एकदम सॉफ्ट आणि एकदम स्पंजी असे बनतात। तर फेटणं ही स्टेप नक्की करणं गरजेचं आहे। पूर्ण फेटून झाल्यानंतर आपल्याला हे डबा झाकण लावून घ्यायचं आहे। आता याला पूर्ण रात्रभर आपल्याला ठेवून द्यायचं आहे किंवा तुम्ही 10 ते 12 तासासाठी नक्कीच ठेवून देऊ शकता। तर इथे 10 ते 12 तास झालेले किंवा मी रात्रभर याला फर्मेंटेशन करण्यासाठी ठेवलं होतं। तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच बघू शकता आपलं जे पीठ आहे ते किती फुलून असं वर झालेलं आहे। हिवाळा असो किंवा उन्हाळा, तर तुम्ही ह्या ट्रिकने जर इडलीचं पीठ बनवलात तर तुमच्या इडली कधीही फसणार नाहीत। अगदी स्पंजी आणि अगदी हलक्या असं आपलं हे पीठ झालेलं आहे। तर ज्यांच्या कुणाची इडली अगदी चपटी बनतात किंवा कडक बनतात तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा। तर आपले हे पीठ छान फुललेलं आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जर पूर्ण पिठाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही यातलं थोडं पीठ बाजूला काढून ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि राहिलेल्या पिठामध्ये तुम्ही मीठ घालून घेऊ शकता। आता इथे मी इडलीचं भांड्याला तेल लावून घेत आहे। सुरुवातीला एकदा तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपले जे पीठ आहे त्याला चिकटणार नाही। तर दोन्ही साच्यांना आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। तर इडली आपली जर सॉफ्ट आणि स्पंजी झाली तर प्रत्येकजण नक्कीच आवडीने खातं आणि बाहेर जसं मिळतं तसं अगदी हे छान बनतं। तर प्रत्येक साच्यामध्ये 1-1 पळी इतकं आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे सर्व बॅटर आपल्याला भरून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता दोन्ही पात्रामध्ये आपण बॅटर घालून घेतलेलं आहे। तर इथे गॅसवर मी इडलीचे जे पात्र आहे ते त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। ते छान उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हे इडलीचं पात्र ठेवायचं आहे। इडलीचं पात्र ठेवताना एक काळजी घ्यावी, ते म्हणजे जे साईडला जे होल आहेत ते पूर्ण एकमेकांच्या विरुद्ध दिशेला ठेवायचे। एकाखाली एक ठेवलं तर त्याची वाफ
पाणी होऊन ते इडलीवर पडू शकतं. तर इथे 10 ते 15 मिनटं झालेली आहेत आणि आपली इडली तयार झालेली आहे. आता इडली आपल्याला पूर्णपणे थंड करून मगच ते त्या साच्यातून आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. नाहीतर गरम असताना जर काढलं तर ते चिकटण्याची शक्यता असते. तर साधारणतः एक 5 मिनटं आपल्याला हे असंच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर इथे 5 मिनटं आपण झाल्यानंतर हाताने आपण चेक करून बघू शकतो, जेणेकरून ते थंड झाले आहेत की नाही ते. तर पूर्ण थंड झालं तुम्ही बघू शकता, अगदी पटकन असं आपले हे इडली निघून येत आहेत आणि अगदी सॉफ्ट आणि एकदम हलकं असं आपले हे झालेले आहेत आणि मस्त अशी जाळी देखील पडलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील ह्या टिप्स वापरून आणि ह्या व्हिडिओ बघून नक्कीच हिवाळ्यामध्ये असू दे किंवा उन्हाळ्यामध्ये असू दे, नक्कीच अशा पद्धतीने इडली करून बघा. तर अगदी प्रत्येकालाच सोपं पडेल असं आपलं हे इडलीचं पण रेसिपी सांगितलेली आहे. तर इडलीसोबत मस्त असं हे खोबऱ्याची चटणी आणि सांबारसोबत आपण ही इडली सर्व करू शकतो. तर आजची इडली रव्यापासून बनवलेली सॉफ्ट, स्पंजी आणि तितकीच लुसलुशीत अशी इडली, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भक्तीच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर तुमच्या काही कमेंट असतील तर नक्की मला सांगा. तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद.